जर उद्या मध्यपूर्वेत मोठं युद्ध सुरू झालं तर भारताच्या शेअर मार्केटचं काय होईल? सेन्सेक्स कोसळेल का? की काही कंपन्या अचानक श्रीमंत होतील? इतिहास सांगतो, युद्धात देश हारतो, पण काही सेक्टर्स प्रचंड जिंकतात. आज आपण पाहणार आहोत इराण वॉर विरुद्ध इंडिया स्टॉक मार्केट कोण जिंकणार आणि कोण बुडणार. 2. वॉर इम्पॅक्ट ऑन ग्लोबल मार्केट्स. मध्यपूर्वेत युद्ध झालं की सर्वात आधी हलतं ते म्हणजे क्रूड ऑइल प्राइस. भारत जवळपास 85% तेल आयात करतो आणि त्या तेलाचा मोठा भाग हॉर्मुझ स्ट्रेटमधून येतो. जर युद्धामुळे हा मार्ग बंद झाला तर तेलाचे दर आकाशाला भिडू शकतात आणि त्याचा परिणाम थेट भारतावर. महागाई वाढते, रुपया कमकुवत होतो आणि शेअर मार्केटमध्ये घबराट पसरते. अलीकडेच युद्धाच्या भीतीमुळे भारतीय बाजारात मोठी घसरण झाली आणि अब्जावधी डॉलरची गुंतवणूक नष्ट झाली. पण इथेच सुरू होतो स्मार्ट मनी गेम. 3. विनर्स ऑफ वॉर. ऑइल इंडिया, रिलायन्स एनर्जी सेगमेंट्स. कारण जास्त ऑइल प्राइस, जास्त रेव्हेन्यू. जागतिक युद्धांमध्ये तेल कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसते. 2. डिफेन्स स्टॉक्स. युद्ध, जास्त डिफेन्स स्पेंडिंग. भारत आधीच डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग वाढवत आहे, त्यामुळे फायदा होऊ शकतो. HAL, BEL, डेटा पॅटर्न्स. जागतिक तणाव वाढला की सरकार डिफेन्स बजेट वाढवते. मनी वेस्टा वेल्थ मॅनेजमेंट. 3. गोल्ड कंपनीज. युद्धात सर्वात सुरक्षित ॲसेट गोल्ड. लोक शेअर्स विकतात आणि पैसे सोन्यात घालतात. म्हणून टायटन, कल्याण ज्वेलर्स, गोल्ड ETF या कंपन्यांमध्ये डिमांड वाढू शकते. 4. लूजर्स ऑफ वॉर. 1. एव्हिएशन. एअरलाईन कंपन्यांचा सर्वात मोठा खर्च. एव्हिएशन फ्यूल. तेल महाग, तिकीट महाग आणि प्रॉफिट कमी. प्रभावित कंपनी आहेत इंडिगो आणि स्पाइसजेट. एअरस्पेस बंद झाल्यास फ्लाईट्स रिरूट करावी लागतात आणि खर्च वाढतो. 2. लॉजिस्टिक्स आणि शिपिंग. युद्धामुळे शिपिंग रूट्स बंद, इन्शुरन्स कॉस्ट वाढते. कार्गो डिले, त्याचा परिणाम. अदानी पोर्ट्स, शिपिंग कंपनी. 3. केमिकल इंडस्ट्री. केमिकल कंपन्यांचा रॉ मटेरियल जसा की क्रूड ऑइल डेरिव्हेटिव्स, नॅफ्था, बेन्झीन. तेल महाग, युद्ध झालं की बाजार लगेच क्रॅश होतो. पण इतिहास सांगतो स्टॉक मार्केट नेहमी परत उभं राहतो. शॉर्ट टर्ममध्ये पॅनिक सेलिंग, व्हॉलटिलिटी आणि लाँग टर्ममध्ये रिकव्हरी, न्यू सेक्टर विनर्स. युद्ध म्हणजे फक्त डिस्ट्रक्शन नाही, ते वेल्थ ट्रान्सफर देखील असतं. काही सेक्टर्स बुडतात, पण काही सेक्टर्स करोडपती पण बनतात. म्हणूनच स्मार्ट इन्व्हेस्टर्स वॉर न्यूज पाहत नाहीत, तर ते सेक्टर रोटेशन पाहतात. तुमच्या मते युद्ध झालं तर कोणता सेक्टर सर्वात जास्त वाढेल? कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला AI, फायनान्स आणि ग्लोबल मार्केट्सबद्दल असे अनालिसिस व्हिडिओज आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा.